तर आज आहे नागपंचमी. तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. काल भावाचा उपवास, तर काल आम्ही वारुळाला आलेलो. तर आज इथं नागोबा, मातीचा नागोबा बनवून आणतात आणि तिथं सगळ्या बऱ्यापैकी गावातल्या महिला येऊन ना पूजा करतात. आता घरातली सगळी कामं आवरून झाल्यावरती आज यात्रा पण असते आटपाडीत, तिकडं जायचं होतं मुलांना. तर अगोदर नाही इथं मग पूजा वगैरे केली आणि संध्याकाळच्या वेळेला मग तिकडे गेलेलो. स्वयंपाक आज काय पुरणपोळ्याचं असल्यामुळं संध्याकाळचं फक्त पोळ्या करायचं होतं, थोडंफार होतं ते करून घेतलं आणि मग नंतर यात्रेसाठी गेलेलो. तर काल वारुळाची पूजा केलेली, पण हा जो मातीचा नागोबा आहे ते बनवून आणतात इथं. आता जो नागोबा आहे तो ऑलरेडी इथं आहेच, असा हा दगड इथं पूजा करतातच, पण त्यासोबत मातीचा सुद्धा आणून इथं ठेवतात. आणि या दिवशी मग हातामध्ये ना पिवळा, हळदीनं पिवळा केलेला धागा आपल्याकडे बांधायची पद्धत आहे. तर बऱ्यापैकी बायका येऊन गेलेल्या होत्या. आता जसं ज्याचं त्याचं काम होईल तसं येऊन जातात सगळ्याजणी. तुम्हाला जवळून दाखवते. तर मातीचा नागोबा करतात आणि ना त्याला अशा लाह्या लावतात. आता ह्याची पूजा झाल्यामुळे दिसत नाही, पण ते छान बनवतात. तर आता इथं अगोदर सकाळची देवपूजा, आज सकाळी अगोदर ना देवपूजा वगैरे करून घेतली आणि नंतर स्वयंपाक. आता आज ओमचा फक्त क्लास होता, टिफिन वगैरे नव्हतं, त्यामुळं स्वयंपाकाला पोळ्या जरी करायच्या असल्या तरी निवांत होतं. मग 2 तासात स्वयंपाक होऊन जातो. आणि पोळ्या सकाळी जेवढ्या लागायच्या तेवढ्या सकाळी करते. राहिलेलं पुरण आणि ते आहे ते मी तसंच फ्रीजमध्ये ठेवते. मग संध्याकाळच्या वेळेला राहिलेल्या पोळ्या मग करायच्या. तर आज पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमीची पूजा, तर सगळ्या पूजा एकत्र. तर सकाळी अगोदर गॅसची पूजासुद्धा करून घेतली देवपूजा झाल्यानंतर. आणि आता इथं मला डाळ शिजत घालायचे, तर त्यासाठी ना पाणी गरम करायला ठेवले. दूध ऑलरेडी आज थोडंसं उतू गेलं, तर म्हटलं असू द्या, शुभ असतं कधी कधी उतू जाणं. आणि गॅस बारीकच ठेवते, पण ते मी देवपूजा करेपर्यंत उकळत राहिलं, थोडंसं पडलं होतं. उंबऱ्याची वगैरे पूजा करून घेतली, हळदीचं लेपन केलं आज. आणि त्या पाण्याला पण उकळी आलेली होती. तर डाळीला थोडंसं हळद आणि तेल लावलं चमच्यावर आणि डाळ शिजायला घालायचे. पण ना हरभऱ्याची डाळ कशी जरा पित्तकारक राहते, पचायला जड असते ही डाळ, त्यामुळं याला ना वरती जो फेस येतो तो काढून घ्यायचा. थोडा वेळ उकळू देते आणि जेवढा फेस काढता येतोय तो काढून घ्यायचा, म्हणजे पित्त जरा आपल्याला म्हणजे कमी होतं त्यामुळं, आणि थोडीशी पचायला हलकी राहते म्हणतात असं केल्यावर. डाळ शिजते तोपर्यंत इथं भाताचा कुकर पण लावून दिला आणि पीठ मळून ठेवलं की डाळ शिजत घालायचं, भात लावला आणि पीठ मळून ठेवलं की मग पुरण वाटेपर्यंत हे ना बराच वेळ जातो. मग त्यात आमटी करायची, पुरण वाटायचं आणि मग पोळ्या करायच्या, तोपर्यंत व्यवस्थित शिजतात. तर डाळीला ना 3 शिट्ट्याच काढते, घरची डाळ आहे त्यामुळं. 4थी शिट्टी झाली तर ती एक्स्ट्रा जास्त शिजते. तोपर्यंत इथं पोळ्यासाठी गूळ पण काढून घेतला आहे. आमटीसाठी इथं आमटीची तयारी केली, पीठ मळून ठेवलेलं आहे. तर हे खोबऱ्याचं वगैरे सगळं वाटण तयार केलं आहे. आणि आता हे पाणी फक्त परत वरून गरम करून कुकरमध्ये टाकते आणि ते थोडा वेळ उकळू दिलं की मग येऊन त्याचं काढायचं. तोपर्यंत आमटीला पण तडका द्यायचा आहे, फोडणी द्यायची. तर आमटी करून एका साईडला ठेवली, तोपर्यंत मग पुरण परतून घ्यायचं आणि मग पुरण वाटून झालं की पटकन पोळ्या लाटायला येतात. तर आज पुरणाचे दिंड पण करतात, ते पण नैवेद्यासाठी करायचे आहेत. पण त्याच्यासाठी ना परतलेलं पुरण थोडंसं न वाटता बाजूला ठेवायचं. तर इकडं पुरण परतायचं चालू आहे, आमटी पण करून झालेली होती. आणि नंतर सासूबाईंनी पुरण वाटून दिलं आणि मग इथं मी पोळ्या करून घेतल्या. आता जेवढ्या मला सकाळी करायचे तेवढ्याच करून घेते. बाकीचं पुरण आणि कणिक आहे ती तशीच फ्रीजला ठेवते आणि संध्याकाळी मग राहिलेल्या कणकेच्या पोळ्या करायच्या होत्या. आणि तळण पण तळून घेतलं होतं, जोपर्यंत आमटीची तयारी म्हणजे आमटी करायची चालू आहे तोपर्यंत. सोबत सगळं गॅसवर चालूच राहतं, एक एक करायचं. पोळ्याला कसं इतर स्वयंपाकापेक्षा बरंचसं काय काय करायला लागतं, त्यामुळे जरा वेळ जातो. पण आमच्यात सगळ्यांनाच पुरणपोळ्या जास्त आवडतात, त्यामुळं थोडीशी डाळ जास्तीचीच असते. आणि शिळी झालेली आमटी पण सगळ्यांना आवडते. तर भरपूर असं पुरण भरून ह्या पोळ्या मी करून घेतले. आता कणकीमध्ये मी हळद वगैरे टाकली नाही,
त्यामुळं वरून कलर दिसत नाही, पण आतमध्ये पुरण भरपूर असतं. आता पोळ्या माझ्या जेवढ्या पाहिजेत तेवढ्या केलेल्या, आणि आता नैवेद्यासाठी नाही तर सेपरेट पुरण ठेवलेलं होतं त्यातलंच. त्यामध्ये थोडंसं तूप टाकलं पुरणामध्ये, आणि हे असं ना पुरणाचं दिंड किंवा पातोळ्या म्हणतात, तर हे उकडून केलं जातं. पण मी तव्यावरती ना थोडंसं तूप लावून ते भाजूनच घेतलं खरपूस असं. आणि हे लाटताना पण पातळ लाटलं होतं, त्यामुळे ते भाजलं जातं. आता उकडायला वेळ असेल तर उकडू शकता तुम्ही, पण असं हे जो कोण जास्त खात नाही, फक्त नैवेद्यापुरतंच मला करायचं होतं, तर ते करून घेतलं. आणि इथं मग सकाळी ना लवकर पूजा करून घेतलेली. आज कच्च्या दुधाचा अभिषेक घातला आहे, पंचामृत पण करते, पण ह्यावेळी मी कच्चं दूध घेतलं होतं म्हणून. तर छान असं अभिषेक वगैरे घालून पूजा करून घेतली. आणि आज ह्या धोत्र्याच्या फुलाला आणि फळाला महत्त्व असतं आपल्याकडे, म्हणजे शिवपिंडीवर ह्याचाच मान असतो, हेच फूल अर्पण केलं जातं. आणि पहिली आजची शिवामूठ तांदूळ आहे, तर ती शिवामूठ पण अर्पण केली. आणि नैवेद्यासाठी तर दूध साखरेचा नैवेद्य दाखवला आहे. आता नंतर पुरणपोळ्या वगैरे झाल्यावर तो नैवेद्य दाखवायचाच आहे. आणि आज नागपंचमी, तर तो फोटो आहे तो पण इथं देवाऱ्यात लावून घेतला आहे. आणि ना अमावस्यापर्यंत हा फोटो जो कागद आहे तो आपण तसाच ठेवतो, आता नंतर विसर्जन करतो. तर त्याची पण आता काल पण पूजा केलेली, पण आज पण आता रोज आपण ज्यावेळी देवघरात आपली नेहमीची पूजा करतो, तर त्याची पण पूजा करून घ्यायची. आणि सकाळचं असं ना पूजा झाल्यानंतर मात्र आजचे छान एकदम घरातलं वातावरण फ्रेश वाटत होतं. तर खाली पाटावनं मांडता इथं वरतीच जागा आहे म्हटल्यानंतर मी वरती मांडून घेतली. आणि आज आटपाडीची यात्रा, तसं काही यायचं फिक्स नव्हतं, पण जान्हवीच्या मैत्रिणी सगळ्या यायच्या होत्या, मग त्या आलेल्या, त्यामुळे तिला जायचं होतं, त्यामुळे नंतर आलो आम्ही संध्याकाळी. म्हणजे स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि 6 वाजले असतील आम्हाला, 6 नंतरच आलो. यात्रेत आल्यानंतर ह्या अशी शॉपिंग करायला वेगवेगळ्या गोष्टी ना, आणि छान भेटतात नवीन नवीन असं आपल्याला. बांगड्या एकदम छान होत्या, पण नंतर घेऊया म्हटलं, पण नंतर तिकडून आम्ही येईपर्यंत एवढा अंधार झाला, ते कुठं दिसलंच नाही. परत मी कुंड्या, झाडाच्या कुंड्या ना त्या थोड्याशा मोठ्या साईजच्या जरा घेतल्या, 50 रुपयाला एक अशा मिळाल्या. तरी पण हे दिवा लावायचं पण छान होतं, पण म्हटलं आपण येताना घेऊ जे म्हणून जे ठेवलं ते नंतर आम्हाला ती दुकानं पण सापडली नाही. कुठून गेलो आणि कुठून आलो हेच लक्षात पण आलं नाही. नंतर अंधार झाला आणि खूप गर्दी झाली संध्याकाळच्या वेळेला. आणि मुलांना अगोदर पाळण्यात बसायचं होतं, त्यांचे सगळे मैत्रिणी. ओम त्याच्या मित्राबरोबर गेला आणि जान्हवीला तिच्या मैत्रिणी आल्या होत्या, तर त्यांचं मिळून हे चालू होतं. तर असा होता आजचा व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ.